नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा शहराची गोष्ट पाहणार आहोत जे शहर भारताच्या अगदी मध्यभागी आहे. आपलं नागपूर. पण एक प्रश्न नेहमीच मनात येतो की भारताच्या बरोबर मध्यभागी असून 0 माईलचं शहर असूनही नागपूर मागे का राहिलं? जी प्रगती 100 वर्षांपूर्वी सुरू झाली होती ती आज एका टियर 2 शहरापुरतीच का थांबली आहे? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, नागपूरच्या इतिहासात. एका अशा काळात जेव्हा हे शहर देशाच्या भविष्याला आकार देत होतं. याची सुरुवात होते साधारण 17व्या शतकात. गोंड राजे होते बख्त बुलंद शाह. त्यांनी नाग नदीच्या काठी या शहराची पायाभरणी केली. त्यानंतर भोसल्यांच्या काळात नागपूर राजधानी बनलं. मग 1853 मध्ये इंग्रज आले आणि त्यांनी या शहराचं मध्यवर्ती स्थान बरोबर ओळखलं. आणि मग आला तो महत्त्वाचा टप्पा 1877, जेव्हा जमशेदजी टाटांनी इथे एम्प्रेस मिल सुरू केली आणि शहराच्या औद्योगिक प्रवासाला सुरुवात झाली. आता विचार करा, जमशेदजी टाटांसमोर मुंबईसारखं मोठं शहर होतं जिथे बंदर आहे. तरीही त्यांनी निवड केली नागपूरची. का? कारण त्यांना इथे 3 महत्त्वाच्या गोष्टी दिसल्या. एक, इथला कापूस. दुसरं, रेल्वेचं मोठं जंक्शन. आणि तिसरं, अर्थातच देशाच्या मधोमध असलेलं स्थान. हा एक खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. आणि या एका निर्णयाने नागपूरचे चित्रच बदललं. विचार करा, त्या काळात एम्प्रेस मिलमध्ये देशातला पहिला पेन्शन फंड सुरू झाला. महिला कामगारांसाठी खास योजना आल्या. नागपूर फक्त कापसाचं केंद्र नाही राहिलं, तर पूर्व आणि पश्चिम भारताला जोडणारं एक महत्त्वाचं रेल्वे हब बनलं. साहजिकच कामासाठी देशभरातून लोक इथे आले आणि एक नवी मिश्र संस्कृती इथे वाढू लागली. सगळं काही अगदी योग्य दिशेने चाललं होतं. नागपूर एका टियर 1 शहराच्या दिशेने वाटचाल करत होतं. पण मग काहीतरी असं घडलं की शहराची ही सगळी प्रगती पुढची 50 वर्ष अक्षरशः थांबली. हे घडलं स्वातंत्र्यानंतर. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पूर्ण झाली नाही आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळेस एक नागपूर करार झाला होता. त्यात स्पष्ट वचन होतं की विदर्भ आणि नागपूरच्या विकासाकडे दुर्लक्ष होणार नाही आणि म्हणूनच विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होईल. अधिवेशन तर आजही होतं, पण विकासाचं ते वचन कुठेतरी हरवून गेलं. आणि याचा सगळ्यात मोठा आणि थेट परिणाम झाला तो शहराच्या तरुण पिढीवर. शिक्षण पूर्ण झाल्यावर इथे नोकरीच्या कामाच्या संधीच नव्हत्या. त्यामुळे इथली हुशार मुलं-मुले, ज्यांना आपण ब्रेन म्हणतो, ती पुणे, मुंबई, बेंगलुरू अशा शहरांमध्ये गेली. म्हणजे शहराने आपली सगळ्यात मोठी ताकदच गमावली, आपलं मनुष्यबळ. आणि या दुर्लक्षाचा परिणाम किती खोलवर झाला होता हे एका अभ्यासातून समोर आलं. असं म्हणतात की नागपूरमधल्या लोकांच्या, विशेषतः तरुणांच्या आकांक्षा म्हणजे काहीतरी मोठं करण्याची इच्छाच खूप कमी झाली होती. देशातल्या सगळ्यात कमी आकांक्षा असलेल्या शहरांपैकी एक ही होती त्या 50 वर्षांच्या दुर्लक्षाची खरी किंमत. बरं, पण 2000 सालानंतर एक नवीन प्रयत्न सुरू झाला. नागपूरला पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी एक खूप मोठी योजना समोर आली. तिचं नाव होतं मिहान. मिहान म्हणजे मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट ॲट नागपूर. आता हे नाव खूप मोठं आहे, पण याचा अर्थ सोपा आहे. नागपूरला आंतरराष्ट्रीय हवाई माल वाहतुकीचं म्हणजे एअर कार्गोचं एक मोठं केंद्र बनवायचं. नागपूरला समुद्र नाही, पण आकाशात हवाई मार्गांवर एक महत्त्वाचं ठिकाण बनवण्याचा हा प्लॅन होता. यामागचं लॉजिक खूप सोपं आहे. असं समजा की एक फ्लाईट सिंगापूरहून दुबईला जात आहे. आता एवढ्या लांबच्या प्रवासासाठी विमानाला जास्त इंधन घ्यावं लागतं, त्यामुळे ते माल कमी घेऊ शकतं. पण जर तेच विमान मध्ये नागपूरला थांबलं आणि इंधन भरलं तर ते कमी इंधन आणि जास्त माल घेऊन उडू शकतं. म्हणजे एअरलाईन कंपनीचा फायदा आणि नागपूर एक महत्त्वाचा थांबा. पण इथे एक मोठी अडचण होती. मिहानमध्ये विमानाने आलेला माल मुंबईच्या बंदरापर्यंत जलद कसा पोचवायचा? आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणून समोर आला समृद्धी महामार्ग. हा फक्त गाड्यांसाठीचा रस्ता नाहीये. हा नागपूरच्या कार्गो हबला मुंबईच्या पोर्टशी जोडणारा एक महत्त्वाचा आर्थिक कॉरिडॉर आहे. तर योजना कागदावर खूप चांगली दिसते. मिहान आणि समृद्धी हे दोन्ही मिळून शहराचं चित्र बदलू शकतात. पण जमिनीवरची परिस्थिती काय आहे? जे काही बांधकाम होतंय, जे नियोजन होतंय, ते खरंच त्या दर्जाचं आहे का? एक सोपं उदाहरण पाहूया. जामठ्याचं जे स्टेडियम आहे त्याची क्षमता आहे 45,000. आणि तिथे एक मॅच असली की वर्धा रोडवर काय हाल होतात हे आपल्याला माहिती आहे. आता विचार करा, मिहानमध्ये 1 लाख नोकऱ्या तयार करण्याचं ध्येय आहे.
म्हणजे स्टेडियमच्या दुप्पट लोक तेही रोज प्रवास करणार. मग शहराच्या सध्याच्या रस्त्यांचं काय होणार? आणि जे नवीन बांधकाम होतंय त्यातही काही प्रश्न आहेत. आपण पाहतो की नवीन उड्डाणपुलांवर लगेच खड्डे पडतात. पारडीच्या पुलासारख्या ठिकाणी तर 2 भागांमध्ये अंतर दिसायला लागलंय. सिमेंटचे रस्ते आणि जुने रस्ते जिथे मिळतात तिथे फिनिशिंग नीट नाही. आणि ग्रीन मेट्रो, ती संकल्पना खूप चांगली आहे, पण ती फक्त काही मोजक्या मोठ्या चौकांपुरतीच राहिलेली दिसते. नियोजनाचा अभाव तर इतका आहे की एका ठिकाणी नॅशनल हायवे अक्षरशः लोकांच्या घराच्या बाल्कनीला खेटून जातो. आता जेव्हा आपण एक जागतिक दर्जाचं शहर बनवण्याचं स्वप्न बघतो तेव्हा अशा गोष्टी नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करतात. तर मग ह्या सगळ्या परिस्थितीतून नागपूरची पुढची दिशा काय असेल? शहर पुढे कसं जाणार? आज नागपूर एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. एका बाजूला शहराची ताकद आहे, जसं की त्याचं मध्यवर्ती स्थान, मिहानचा मोठा प्रकल्प, समृद्धी महामार्ग आणि SEZ. पण दुसऱ्या बाजूला शहराच्या काही कमकुवत बाजूही आहेत. 50 वर्षांचं दुर्लक्ष, शहराबाहेर गेलेलं टॅलेंट, बांधकामाच्या दर्जाचा प्रश्न आणि कमी झालेल्या आकांक्षा. शेवटी नागपूरचा जो 0 माइलस्टोन आहे तो फक्त एक दगड नाही, तो एक प्रश्न आहे. भारताच्या मध्यभागी राहून आपली खरी ओळख, आपली खरी क्षमता शहर कधी ओळखणार? कागदावरच्या मोठ्या योजना आणि जमिनीवरचं वास्तव यांच्यातलं अंतर नागपूर भरून काढू शकेल का? ह्याच प्रश्नांच्या उत्तरावर शहराचं पुढचं भविष्य अवलंबून आहे.